हॅलो गाईज, कसे आहात? मजेत आहात ना? माझा तुम्हा सर्वांना जय श्रीराम आणि उज्ज्वला कुलकर्णी या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. तर श्रावणातला पहिला शुक्रवार पडलेला आहे, तर आज उपवास असतो. तर उपवासासाठी म्हटलं बटाटे उकडून साबुदाणा खिचडी बनवूयात. तर चला साबुदाणा खिचडी बनवायला सुरुवात करूयात. हे त्यासाठी मी 2-4 बटाटे असे उकडून घेतलेले आहेत कुकरला लावून. बघा, 2-2, 4-4 फोडी करून बटाटे उकडून घेतले आहेत. उपवास म्हटलं की रात्रीपासूनच उपवासाची तयारी सुरू होऊन जाते. उपवास फक्त नावाला असतो. त्यासाठी आधी मुलांना खिचडी एवढी आवडते, तर त्यासाठी आधीच रात्रीपासूनच ती भिजवायची, सगळं काय त्याची तयारी करायची, हे सगळं सुरू असतं. तर चला खिचडी बनवायला सुरुवात करूयात. नॉर्मल आपण जशी खिचडी करतो तशी करून घेतली आहे. शेंगदाण्याचं ठोसर ठोसर कूट घालून खिचडी मी परतली आहे. आणि हे बटाटे जे मी उकडून घेतलेले आहेत ते वरून घालणार आहे. ते फ्राय करायची काही गरज नाही. ह्या उकडलेल्या बटाट्यामुळं काय होतं, तूप तेल जरा कमी लागतं आणि हा त्याचा ओलसरपणा शोषून घेतं. त्यामुळं तूप कमी लागते ह्या खिचडीला. तुम्ही पण अशी नक्की ट्राय करा. माझ्या अशाच नवीन नवीन चॅनलवर रेसिपीज पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. तर बघा, आपली अगदी खिचडी तयार आहे 5 मिनटात. दह्याची वाटी, 2-4 पापड्या, बघू शकता. अगदी झटपट होणारी ही रेसिपी आहे. बघा, 2 मिनटात आपली खिचडी तयार. शेंगदाण्याचं कूट जर आधी याचा करून ठेवलेला असेल तर खूपच उत्तम. नसेल तर लगेच फिरवलं तरी चालतं. थोडं थोडं कूट मोठं ठेवायचं. तर चला भेटूया लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. बाय.